आखाती देशातील युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे। गॅस टंचाईमुळे घरगुती सिलेंडरचे दर वाढले आहेत। याचा फटका सामान्य नागरिकांना थेट बसला आहे। या गॅस दरवाढीचा निषेध सांगली काँग्रेस पक्षाच्या वतीनं रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात आली। शहरातील स्टेशन चौक येथे रस्त्यावरच चूल मांडून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला। गॅस सिलेंडर महागला, घरचा बजेट बिघडला। गॅस सिलेंडरचे दर वाढवणारे सरकार हाय हाय, भाजप हटाव देश बचाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। अन्यायकारक गॅस दरवाढ तातडीने रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मनपाचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। गेली 10-15 वर्ष ह्या देशावर भाजपचं सरकार आहे आणि या भाजपच्या कालकिर्दीमध्ये ह्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज जनता वेठीस धरली जात आहे। आणि आज हे गॅस दर किंवा गॅस शॉर्टिंग होणे ह्याला फक्त कारणीभूत भाजप सरकार आहे, मोदींचं धोरण आहे। आणि ह्या विरोधात आज आम्ही शहर जिल्हा अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये चूल मांडून आंदोलन केले। कारण आम्हाला जगाला देशाला दाखवायचं आहे की मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे गॅसपासून देश हा चुलीकडे चाललेला आहे। हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि मोदींना जाग आली पाहिजे, ह्यासाठी हे आंदोलन होतं। आणि ह्यातनं सुद्धा मोदींना जर का जाग येत नसेल तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आम्ही सर्व नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू। केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं जो अन्यायकारक डिझेलवाढ आणि दरवाढ केला आहे, त्यांनी म्हणतात की जागतिक ह्याच्यात युद्ध चालू आहे। युद्धाच्या अगोदर 3 महिने वातावरण चालू असताना सुद्धा कुठलेही नियोजन केलेलं नाही। कोणत्याही प्रकारचं काम नियोजन न करता त्यांनी देशाला आणि डायरेक्ट प्रायव्हेट कंपन्यांना फायदा होण्यासाठी दरवाढ केलेले आहेत। दरवाढ करत असताना ज्या वेळेला 400 रुपये दर होता त्यावेळेला ह्या स्मृती इराणी आणि भाजपच्या नेत्यांनी डोक्यावर गॅस घेऊन नाचले होते। आज 1000 रुपयेपर्यंत गेला तरी त्यांचं कुठं हे करण्याचे प्रयत्न हे केलेले आहेत। आणि प्रत्येक वेळेला हे दरवाढ दाबून करतात, कुठल्याही परिस्थिती ही होणार नाही। यावेळेला जर दरवाढ झाले तर आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू। आज निर्देशनं केले आहेत आणि आता आम्ही कलेक्टरला निवेदन द्यायला जातो।